नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 यामधील प्रकरण क्रमांक 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा भाग या ठिकाणी अभ्यासतो आहोत. या प्रकरणामध्ये आजचा टॉपिक आहे आपला एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. या टॉपिकचा भाग आपण पाहत असताना यापूर्वी पाहिलेला एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन या दोघांच्याही तक्त्यातील फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. एरोबिक रेस्पिरेशन यामध्ये जर आपण पाहिलं तर कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन्स यांच्यापासून ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये ऑक्सिश्वसनाच्या मदतीने इथे फॅटी ॲसिड्स, कार्बोहायड्रेट्सचं होतं आहे ग्लायकोलिसिस, प्रोटीन्सचं अमिनो ॲसिड्समध्ये रूपांतर होतं आहे. त्यानंतर या ग्लुकोजचं पायरुव्हिक ॲसिडमध्ये रूपांतर होऊन या सर्वांचं रूपांतर शेवटी ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं आहे. त्यानंतर क्रेब्स सायकल, CO2H2O आणि एनर्जी ऊर्जा यामध्ये प्राप्त होते. तर अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपण पाहिलं की ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होत आहे, त्या ठिकाणी पायरुव्हिक ॲसिड तयार होत असतं आणि पायरुव्हिक ॲसिडचं फर्मंटेशन म्हणजेच आंबवण्याची क्रिया. म्हणजेच या अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये महत्त्वाचे दोन मुद्दे पडत आहेत. ते दोन मुद्दे म्हणजे कोणते? तर एक म्हणजे ग्लायकोलिसिस आणि दुसरा आहे फर्मंटेशन. या दोन मुद्द्यांच्या आधारे हे दोन महत्त्वाच्या पायऱ्या अनएरोबिक रेस्पिरेशनमधल्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. यामध्ये अल्कोहोल आणि लॅक्टिक ॲसिड तयार होतं आहे, हे आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं. पुढे आपण जातोय की फर्मंटेशन. हे फर्मंटेशन म्हणजे काय नक्की? तर ग्लुकोज या ग्लुकोजचं जेव्हा ग्लायकोलिसिस होतं, पचनाची क्रिया घडून येते, तेव्हा त्यापासून पायरुव्हिक ॲसिड तयार होत असतं. आता या पायरुव्हिक ॲसिडचं विविध विकारांच्या मदतीनं ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि अल्कोहोलमध्ये रूपांतर होत आहे. आणि ही जी काही संपूर्ण अशी ही प्रक्रिया आहे, ग्लुकोजपासून ग्लायकोलिसिस, पायरुव्हिक ॲसिड तयार होणं, एन्झाईम्सच्या मदतीनं ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि अल्कोहोल तयार होण्याची ही संपूर्ण प्रक्रिया, या प्रक्रियेलाच म्हटलं जातं फर्मंटेशन. लक्षात आलं? यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच विनॉक्सी प्रकारचं जे काही श्वसन आहे ते काही उच्च वनस्पती आणि प्राण्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. हे आपल्याला इथे काही उदाहरणांच्या मदतीनं लक्षात येईल. त्यातलं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. इथे काय दिसतंय पहा. अंडर ग्राउंड or below the soil when seed gets germinate, जेव्हा बियांची बीजांकुरणाची प्रक्रिया चालू असते जमिनीच्या खाली, मातीच्या खाली, आणि त्या मातीवर पाणी साठलेलं असतं. आता तेव्हा काय होतं मित्र,
या जमिनीच्या खाली असलेल्या बियांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन प्राप्त होत नाही. म्हणजेच या ठिकाणी विनॉक्सी प्रकारचं श्वसन सुरू होतं. विनॉक्सी श्वसन, अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणूनच या ठिकाणी आपल्याला उदाहरण घेता आले. सम सीड्स when gets germinate, but that seeds get submerged under soil, also water. At that time that seeds do the anaerobic respiration. Second example आपण या ठिकाणी पाहतोय की when runners or sportsmen runs very fastly or do the activities very fastly, at that time they requires more and more energy. At that time they need more and more oxygen. Hence at that time breathing also gets fastly. But what happens? How much amount of oxygen they get required, that much of oxygen is not getting by them. त्यांना तेवढा ऑक्सिजन प्राप्त होत नाही. साहजिकच त्या ठिकाणी त्या प्राण्याचे अवयव असेल ते तर कार्य करत असतात. आता त्या कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आवश्यक असते. ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा त्यांच्या पेशींमध्ये घडून येणाऱ्या विनॉक्सी प्रकारच्या श्वसनाच्या क्रियेतून प्राप्त करता येते किंवा ते प्राप्त करतात. म्हणजेच या ठिकाणी फर्मेंटेशनची प्रक्रिया घडून येईल आणि त्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड, आपण जे अगोदर पाहिलं लॅक्टिक ॲसिडची निर्मिती, हे लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी तयार होतो आणि या लॅक्टिक ॲसिडचा गोळा होण्यामुळं बऱ्याचदा पायाला पेटके येणं, गोळा येणं असं म्हटलं जातं. तर ही प्रक्रिया घडून येते. आराम केल्यानंतर किंवा थोडीशी मॉलिश केल्यानंतर तो गोळा किंवा तो पेटका हा निघून जात असतो. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल हे अनएरोबिक रेस्पिरेशनचं उदाहरण. ओके. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड components. Energy from different food components. We know that before this topic we learn we get energy more and more from carbohydrates. But only the carbohydrates gets energy to our body? No. We also get energy from lipids, proteins, fats, etc. Here we know that excess of carbohydrates, when we eat carbohydrates, some of the carbohydrates used for energy spontaneously for the doing work of body or cells or different organelles. But then also some carbohydrates are remains, and that carbohydrates are stored in the form of glucose in liver, as well as in different muscles. Here I show you that only hand muscles, but not that only muscles are in our body. Different body parts have different muscles. In that muscles, that carbohydrates are stored in the form of glucose. Here glucose
energy stored in the glycogen, liver and muscles, and that glycogen again useful for energy made available when that body requires. Okay. Next, how proteins are formed. Proteins are formed by different amino acids, or number of amino acids gets combined with each other. Here what you look, here from first amino acid OH group and from second amino acid H atom gets released and combined to form water molecule, and that both amino acids get joined by the peptide bond and forms a macromolecule, large molecule, and that large molecule is nothing but the protein. Here only 2 molecules of amino acids are there, but in some cases more than 2 amino acids are also get joined to each other and forms different types of proteins. First class of proteins. Which proteins are called as first class of protein? Proteins of animal origin. Animal origin. प्राण्यांपासून प्राप्त होणाऱ्या प्रथिनांना प्रथम दर्जाची प्रथिन असं म्हटलं जातं. एनर्जी फ्रॉम पर ग्रॅम प्रोटीन. एका ग्रॅम प्रथिनापासून आपल्याला 4 किलो कॅलरी, 4 किलो कॅलरी एनर्जी वी गेट फ्रॉम पर ग्रॅम प्रोटीन. These proteins are digested and forms amino acids. Amino acid. That amino acids are absorbed by blood. Absorbed by blood. And that amino acids are transferred or transported by the blood to different body parts, different organs or cell. That cells again produced required proteins as they required. And we found that amino acids are converted into different proteins with the help of organs or cells in different organs: skin, bone, cells, pancreas, pituitary gland, muscles and blood. In skin, melanin or keratin. In case of bones, ossin. In case of cells, various proteins of cell membrane, various enzymes are also produced. In pancreas, insulin or trypsin are formed. In pituitary gland, piyushika granthi म्हणतात, pituitary gland, various hormones are produced. Muscles, actin and myosin flexible protein are produced. In blood, most important protein is hemoglobin and antibodies. प्रतिपिंड असा त्याला शब्द आहे. प्रतिपिंड यांची निर्मिती या ठिकाणी होते. How lipids are formed and which are their functions? Lipids, when fatty acids and alcohol gets fused, fatty acid and alcohol combines with each other, at that time lipids are formed. When that
lipids get digested. Digestion of lipids means nothing but the conversion of that lipid into again fatty acid and alcohol. Fatty acid and alcohol. That fatty acid gets absorbed or distributed in cells. Again that cell produce various necessary substances. For example, phospholipids for producing plasma membrane, hormones like progesterone, estrogen, testosterone, aldosterone, like that, covering around axon of nerve cells. Okay, you get it? Here we learn about aerobic, anaerobic respiration. Anaerobic respiration, main steps involved in anaerobic respiration. Just we go there and revise in short. Here 2 stages: glycolysis, fermentation. What is the fermentation? It is the process from glucose to organic acid and alcohol production. Then we found that different food components get energy, but at that time excess of carbohydrates stored in the form of glycogen in the liver and muscles. Proteins are formed by different molecules of amino acids by peptide bond. At that time water molecule is released. Proteins, 1 gram of protein gives us 4 kilocalorie energy. Protein digested amino acids forms that transported through the blood to different organs, and that organs or cells produce required proteins that are given here. At the last, we know fatty acids and alcohols get combined to form a lipids. When lipids gets digested, conversion into fatty acid and alcohol again takes place. That fatty acids get absorbed and distributed into different cells. That cells produce various necessary substances, phospholipids for producing plasma membrane, hormones also produced, progesterone, estrogen, testosterone, aldosterone, covering around axon of nerve cell. ओके मित्रांनो, या ठिकाणी आजचा हा भाग आपण पाहिलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल, उपयुक्त पडेल. त्याचबरोबर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला निश्चित सबस्क्राइब करा. धन्यवाद.